नात्यातील नातेवाईकाचे निधन झाल्याने त्या मुलीचे आईवडील 20 मार्च रोजी संध्याकाळी 5:30 वाजता अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे ती मुलगी एकटीच घरी होती. केज नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी मावशी व काका बाहेरगावी गेल्याची संधी साधत सख्या मावस भावानेच आपल्या 13 वर्षीय अल्पवयीन मावस बहिणीला फूस लावून पळवून नेल्याची नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री 2:30 वाजता घडली. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एका वस्तीवर पीडित 13 वर्षीय मुलगी ही आपल्या आईवडिलांसोबत राहत होती. या कुटुंबाच्या नात्यातील नातेवाईकाचे निधन झाल्याने त्या मुलीचे आईवडील 20 मार्च रोजी संध्याकाळी 5:30 वाजता अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे ती मुलगी एकटीच घरी होती. त्यावेळी तिचा मावस भाऊ घरी आला आणि मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास तिला चहा प्यायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने आपल्या वाहनात बसवले. मात्र ते दोघे परत आलेच नाहीत. त्यामुळे त्या मुलीच्या कुटुंबियांनी दोघांचा शोध घेतला असता ते कुठेही आढळून आले नाहीत. या प्रकरणी अखेर शुक्रवारी मुलीच्या आईने केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड हे करत आहेत. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.